जय हिंद मित्रांनो, मी मनोहर लेकुडगे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपला संख्या चॅप्टर चालू आहे. संख्या चॅप्टर मधील भाग 5 झालेले आहेत. आज भाग 6वा. तर भाग 6व्या मधलं आजचं पहिलं उदाहरण काय आहे पाहू आपण. भूमितीय श्रेणीमध्ये 5, 10, 20, 40 या श्रेणीतील पहिल्या 8 पदांची बेरीज किती. मग भूमितीय श्रेणीमध्ये पदांची बेरीज काढायचं सूत्र काय बघा. पदांची जर बेरीज काढायचं असेल तर त्या पदांची बेरीज काढण्याचं सूत्र आहे 1 कंसात r चा n वा घात वजा 1 छेदामध्ये r वजा 1. तर a म्हणजे काय मित्रांनो, तर a म्हणजे पहिलं पद. a म्हणजे तुमचं पहिलं पद, पहिले पद. तर पहिलं पद तुमचं इथं बघा 5 आहे म्हणून इथं 5. हा r म्हणजे काय हो, पट. r म्हणजे काय, पट. मग बघा 5 ची दुप्पट झाली 10, 10 ची दुप्पट झाली 20, 20 ची दुप्पट झाली 40. मग पट किती आहे, दुप्पट म्हणजे 2 आहे. तर हा n म्हणजे काय, n म्हणजे n वे पद. n वे पद म्हणजे शेवटचं पद. किती पदाची बेरीज सांगितली, 8 पदाची म्हणजे 8. मग मला सांगा a म्हणजे काय 5 कंसात r म्हणजे काय हो, तुमची पट दिली आहे. पट काय हो 2. n वा घात n व पद म्हणजे किती, 8 पदांची बेरीज सांगितली आहे. वजा 1 जशास तसा छेदात r म्हणजे तुमचा 2 पट वजा 1. मग काय हो, बरोबर बघा 2 मधून 1 गेलं 1 आणि छेदस्थानी 1 लिहिलं काय न लिहिलं काय, नेहमी कुठल्याही संख्येच्या छेदस्थानी 1 असतो. तर इथं हे 5, 2 चा 8वा घात करायचा आहे. 2 चा 8वा घात. तर काय करा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले असं 8 वेळेस लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि मग गुणाकार करा. 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32 दोन्ही 64 दोन्ही 128 दोन्ही 256. मग काय आलं तुमचं 256 वजा 1 छेदात 1 उरला. 2 वजा 1 1 लिहिला काय, छेदात न लिहिला काय. मग बघा 5 गुणिले 256 मधून 1 गेला किती हो, 255. मग यांचा गुणाकार करा. 5 5 25 ला 5 हातचे आले 2, 5 5 25 2 27 ला 7 हातचे आले 2, 5 2 10 2 12. काय येईल तुमच्या या श्रेणीतील पहिल्या 8 पदांची बेरीज 1275 येईल. हे सूत्र पाठ ठेवायचं मित्रांनो. सूत्र भूमितीय श्रेणीला सूत्राशी पर्याय नाही. मग सूत्राशी पर्याय नाही तर दुसरं काही आहे का सर पर्याय. असे जर कमी पद दिले असतील, 7-8 पद दिले असतील तर काय करायचं. मग जर सूत्र पाठच नसेल तर 8 पद लिहून घ्यायचे. 4 तर दिलेत, पुढचे 4 लिहायचे. बघा 5 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 दोन्ही 40 दिले. 40 दोन्ही 80, 80 दोन्ही 160, 160 दोन्ही करायचं. बघा 160 दोन्ही 60 ची दुप्पट 120, 100 दोन्ही 200 म्हणजे किती होणार तुमचं 160 आणि 160 320 होणार. 320, 320 ची दुप्पट करायची. 32 ची दुप्पट 64. पुन्हा 64 ची दुप्पट किती येते, 64 दोन्ही 128, शून्य जशास तसा. किती झालं 1 2 3 4 5 6 7 8 8 पद इथंच झाले. बघा 640 पर्यंत 8 पद झाले. काय म्हणाले, पहिल्या श्रेणीतील 8 पदांची बेरीज करून घ्या. हे 5, हे 6 4 10, 8 2 10 20, 20 आणि हे 7 27 ला 7 हातचे आले 2, हे 6 4 10 2 12, हे 1275. जर सूत्र आठवण्यात आलं, असं जर 8 9 10 पदापर्यंत गेलं तर काय करायचं, सरळ सरळ आपण तेवढे पद लिहून बेरीज करायची. सूत्र आठवलं तर खूप चांगलं. पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण काय म्हणते बघा. 2 संख्यांची बेरीज, 2 संख्यांची बेरीज, 2 संख्यांची बेरीज किती आहे म्हणाले 20 असून, 2 संख्यांची बेरीज 20 असून त्यांचा गुणाकार, त्यांचा गुणाकार 96 आहे. त्यांचा गुणाकार 96 आहे. तर त्या दोन संख्यांच्या गुणाकार व्यस्त संख्यांची बेरीज किती. गुणाकार व्यस्त संख्यांची बेरीज किती. बघा काय दिलंय, 2 संख्यांची बेरीज 20 आहे. म्हणजे एक संख्या, पहिली संख्या x पकडली, दुसरी संख्या y पकडली.
तर या दोन संख्यांची बेरीज x अधिक y पहिल्या अटीनुसार त्यांची बेरीज किती आहे म्हणले 20 आणि त्यांचा गुणाकार म्हणजे x गुणिले y बरोबर गुणाकार किती आहे म्हणले 96. अशा उदाहरणामध्ये होईल तेवढं समीकरणानं जाण्यापेक्षा काय करायचं तोंडी सोडवायचं. बघा कुठल्या दोन संख्यांची बेरीज 20 होते आणि कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार 96 येतो. तर बघा 96 ची फोड करा, 12 8 96 आणि 12 आणि 8 ची बेरीज किती येते 20 येते. मग त्या दोन संख्यांच्या गुणाकार व्यस्त संख्यांची सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या आणि बेरीज व्यस्त संख्या तुम्हाला माहित पाहिजे. बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या लक्षात ठेवा. ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते, ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते ती बेरीज व्यस्त, त्या दोन संख्या एकमेकीच्या बेरीज व्यस्त संख्या आणि ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्या एकमेकाच्या कोणत्या संख्या गुणाकार व्यस्त संख्या. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ जर 5 घेतलं आणि -5 घेतलं तर 5 मधून 5 या दोन्हीची बेरीज केली, 5 अधिक -5 किती येतं 0. म्हणजे या 5 ची बेरीज व्यस्त संख्या काय येणार -5 येणार. पण 5 ची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार तर 5 ची गुणाकार व्यस्त संख्या 1/5 येणार. 5 5 कटलं उत्तर आलं 1. मग मला सांगा गुणाकार व्यस्त संख्या 5 ची गुणाकार व्यस्त संख्या 1/5 या दोन्हीचा गुणाकार किती आला 1 आणि 5 ची बेरीज व्यस्त संख्या काय -5 यांची बेरीज किती आली 0 आली. मग लक्षात ठेवायचं ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या दोन संख्या एकमेकाच्या बेरीज व्यस्त संख्या, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या. मग पुढे बघा तोंडी आपण काढलं, एक संख्या 12 एक संख्या 8 त्या संख्यांच्या गुणाकार व्यस्त संख्या. पहिली संख्या आपण 12 धरली, दुसरी संख्या 8 8 बसालय म्हणून 12 8 96 12 आणि 8 किती 20. तर त्या दोन संख्यांच्या गुणाकार व्यस्त संख्यांची बेरीज किती म्हणाले. मग 12 ची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार 1/12, 8 ची गुणाकार व्यस्त संख्या 1/8. करा तिरकस गुणाकार 8 अधिक 12 1 12 आणि खाली 12 8 96. मग 12 आणि 8 20 भागिले किती येणार 96 मध्ये येणार 20 भागिले 96 म्हणजे तुमचं काय येणार हो 4 न भाग दिला 4 पंचे 20 आणि 4 दोन्ही 8 4 चौक 16 524 येणार. ती संख्या कोणती येणार 524 येणार. मित्रांनो थोडस लाईट गेलेली आहे, बघतो मी थोडं कॅमेऱ्यात दिसतंय का. चला ओके मित्रांनो, लाईट गेलेली आहे तरी बी दिसत आहे, काय अडचण नाही. हे समजलं तुम्हाला उत्तर 5 छेदामध्ये काय आलं 24 आलं. 20/20/96 हे जरी ऑप्शन मध्ये उत्तर असेल तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर याची काय करायची काटछाट करायची 5/24 येणार. ऑप्शन मध्ये दोन्ही पैकी कुठले असेल तर तुमचं आन्सर बरोबर आहे. आता हे सोडवायचं कसं, समीकरणानं सोडवायचं कसं बघा. पहिली संख्या काय हो x मानली, दुसरी संख्या y मानली. पहिली अट काय दिली आहे त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे 20 आहे. त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे म्हणले 96 आहे. तर त्या दोन संख्यांच्या गुणाकार व्यस्त संख्यांची बेरीज किती. x ची गुणाकार व्यस्त संख्या 1/x अधिक y ची गुणाकार व्यस्त संख्या 1/y. मग काय करा यांची तुम्ही बघा बेरीज करून घ्या. y गुणिले 1 y अधिक x गुणिले 1 x छेदात x गुणिले y xy. मग तुमचं x अधिक y म्हणजे y अधिक x किती दिलंय 20 आणि xy किती दिलंय 96. मग करा 4 पंचे 20 4 2 8 4 चौक 16 आलं तुमचं 5/24. हे जर जमलं तर ठीक, जमणार आलं तर असं होईल तेवढं फास्ट तोंडी निघत असलं तर स्पर्धा परीक्षा ही जितकं तुमच्या माइंड पळल की नाही तितकं फास्ट तुम्ही नोकरीला लागता. मग ह्याच्यामध्ये काय तुम्हाला समजलं पाहिजे की कुठला क्लू कुठं आहे, उदाहरण कसं दिलंय, मग कसं सोडवावं, वेळ वाया घालण्यासाठी दिलंय की त्याच्यात काही क्लू आहे का, तोंडी सुटते का समीकरणानं किंवा त्याच्या स्टेपनच जावं लागतंय. हे सर्व बघितल्यानंतरच तुम्ही स्पर्धा परीक्षेत सक्सेस होता. नाही तर 8 10 तास लॅब मध्ये बसणारे खूप जण आहेत. खूप जण काय होत नाही 8 10 तास बसते म्हणजे ते हुशार नसतंय. जे हुशार नसतंय ते बसते तिथं. हुशारला 2-3 तासचा अभ्यासाच्या वरी आणि लॅब मध्ये 2 घंटे 3 घंट्याच्या वरी बसू शकत नाही. जे बसतंय ते उगे शायनिंग मारते आजूबाजूला कोणी असेल म्हणून. बघा उदाहरण -50 या चौकटीमध्ये
अधिक या चौकटीमध्ये -7 वजा चौकटीच्या बाहेर 19 भागिले या चौकटीमध्ये -38 बरोबर 7चा यमवा घात. तर यम बरोबर किती? तर यम बरोबर किती? ऑप्शन क्रमांक 1 आहे 0, ऑप्शन क्रमांक 2 आहे 1, ऑप्शन क्रमांक 3 आहे -1, ऑप्शन क्रमांक 4 आहे यापैकी नाही. यापैकी नाही. तर मित्रांनो, अशा उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं, या निश्चयाच्या मध्ये, या चौकटीच्या मध्ये जर तुम्हाला कुठली संख्या मायनस मध्ये दिली किंवा प्लस मध्ये दिली तर ती संख्या बाहेर काढली म्हणजे कशी होणार? प्लसच होणार. अधिक ही -7 बाहेर निघाली 7 वजा 19 हे -38 बाहेर निघालं किती? 38. मग बघा 50 7 57, 57 मधून 19 काढायचे भागिले 38. मग बघा 57 मधून 19 गेले 38 भागिले 38, 38 38 कटलं, उरलं काय? 1. पण इथं काय दिले हो? 7चा यमवा घात दिले. 7चा यमवा घात बरोबर तुमचं उत्तर काय आलं? 1 आलं. 7चा यमवा घात इथं बघा, इथं बरोबर 7चा यमवा घात. इथं काय मग? बरोबर 7चा यमवा घात. 57 मधून 19 गेले 38 भागिले 38 बरोबर 7चा यमवा घात. मग 38 38 कटले, 1 बरोबर 7चा यमवा घात. म्हणजे 7चा यमवा घात बरोबर 1 आलं की तुम्ही काय करता? आता इथं उत्तर 1 आलंय, खटकून उत्तर 1 करता आणि इथं चुकता विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर 1 अजिबात येत नाही. 7च्या यमव्या घाताचं उत्तर 1 आहे आणि आपल्याला विचारले काय? फक्त यमची किंमत. 7व्या यमव्या घाताची किंमत विचारली नाही, यमची किंमत विचारली आहे. मग 7चा यमवा घात म्हणजे 7चा शून्यवा घात बरोबर 1 येतं. कुठल्याही संख्येचा शून्यवा घात हा 1 येतो. फक्त 0चा शून्यवा घात सोडून बाकी 1चा शून्यवा घात करा उत्तर 1, 7चा शून्यवा घात करा उत्तर 1च, 8चा शून्यवा घात करा उत्तर 1च. समजलं? कुठल्याही संख्येचा शून्यवा घात करा 1च येतो, फक्त अपवाद शून्य सोडून. मग तुमचं उत्तर काय येणार? 7चा शून्यवा घात करता म्हणजे यम ची किंमत तुमची काय आली? 0 आली. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर असेल. हे उत्तर केलं 2 नंबरचं तुम्ही 1 निघाले म्हणून. त्याचं म्हणणं असं आहे की 7चा यमवा घात बरोबर 1 म्हणजे 7चा यमवा घात बरोबर 1चा शून्यवा घात. दोघांची काय करायचे? सॉरी, तुलना करायची आहे. तर 7चा यमवा घात बरोबर 1 आले म्हणजे कितवा घात? यमवा घात म्हणजे कुठल्या संख्येचा शून्यवा घात घेतलं की उत्तर 1च येते, म्हणून 7चा शून्यवा घात बरोबर 1. मग यम ची किंमत तुमची काय आली? 0 आली, म्हणून ऑप्शन क्रमांक 1. हे जर तुम्ही घेतलं तर हे चुकता. लक्षात ठेवायचं, 0 सोडून बाकी कुठल्याही संख्येचा शून्यवा घात म्हणजे त्याचं उत्तर काय असणार? 1 असणार. 1. दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज 36 असून, दोन संख्यांची बेरीज 36 असून त्या दोन संख्यांतील फरक, त्या दोन संख्यातील फरक, त्या दोन संख्यातील फरक, त्या दोन संख्यातील फरक 8 आहे. तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती? तर त्या दोन संख्याचा गुणाकार किती? तर त्या दोन संख्याचा गुणाकार किती? बघा, दोन संख्यांची बेरीज 36 आहे, त्या दोन संख्यातील फरक 8 आहे, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार करा. तर आधी आपण संख्या काढू, मोठी संख्या आणि लहान संख्या. हे सांगितले तुम्हाला अगोदरच्या उदाहरणामध्ये कशी काढायची. ही बेरीज 36 अधिक 8 भागिले 2 करायचं, बेरीज 36 वजा 8 भागिले 2 करायचं, लहान संख्या भेटून जाते. मग 36 आणि 8 किती होतं? तर 44 भागिले 2 होतं. 36 वजा 8 किती होतं? तर 28 भागिले 2 होतं. 2 ने 44 ला भागलं, 22 चा भाग गेला, 2 ने 28 ला भाग गेला, 14 चा भाग गेला. बघा 22 आणि 14 36 होते, 22 मधून 14 काढा, तुमचे वजाबाकी किती येते? 8. म्हणजे मोठी संख्या तुम्हाला भेटली 22, लहान संख्या भेटली 14. तर त्या दोन संख्यांचा गुणाकार, तर 22 गुणिले 14 यांचा गुणाकार करा तुम्ही. काय येते? 4 दोन्ही
बेचोक 8 बे 1 बे हे 28 हे 28 8 आणि 2 10 ला 0 हाताला 1 किती येते तुमचं उत्तर 300 चुकले का काही गुणाकार चुकलाय का एक मिनिट बघू हा 22 गुणिले 14 4 2 8 4 2 8 हे 22 हे 8 आणि 2 10 ला 0 हाताला 1 308 बरोबर आहे हा आहे ऑप्शन मध्ये 308 बरोबर किती आहे 308 त्या दोन संख्यांचा गुणाकार किती येणार 308 येणार समीकरणानुसार कसं सोडवायचं बघा दोन संख्यांची बेरीज 36 आहे पहिली संख्या माहित नाही x दुसरी संख्या y त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे x अधिक y ची बेरीज किती आहे 36 समीकरण 1 पहिल्या अटीनुसार त्या दोन संख्यातील फरक म्हणजे त्या दोन संख्यांची वजाबाकी किती आहे 8 हे समीकरण 2 मी समीकरण 1 व 2 ची बेरीज करून हा प्लस y मायनस y कटला x अधिक x किती 2x या 36 मधून 8 गेले बघा 8 त्रिक 24 8 चोक सॉरी 36 मधून 8 गेले 28 x बरोबर या 28 ला 2 न भागला हा गुणाकारातला 2 भागाकारात आला x बरोबर 2 न 28 ला भागले कितीचा भाग गेला 14 म्हणजे एक संख्या 14 निघाली तर दुसरी संख्या काय या पहिल्या समीकरणामध्ये x अधिक y बरोबर 36 या समीकरणात x ची किंमत ठेवून द्या x ची किंमत किती आली 14 अधिक y ची किंमत काढायची आपल्याला y बरोबर 36 हे प्लस 14 इकडे जाऊन मायनस 14 झाले y बरोबर 36 मधून 14 गेले किती उरतात तुमचे 22 y ची किंमत 22 एक संख्या आली 14 एक संख्या आली 22 तुम्ही म्हणताल सर तिथं मोठी संख्या 22 आलती आणि लहान संख्या 14 आलती बरोबर आहे y म्हणजे इथं मोठी संख्या पकडा x म्हणजे लहान संख्या तुम्हाला कोणती संख्या पकडायची काही नाही फक्त त्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे 14 आणि 22 यांचा गुणाकार करा तुमचं उत्तर 308 येऊन जातं एका संख्येची 5 पट एका संख्येची 5 पट व त्याच संख्येची 9 पट यातील फरक 144 आहे यातील फरक 144 आहे तर त्या संख्येची 2/3 पट किती तर त्या संख्येची 2/3 पट किती मुले बघा एका संख्येची 5 पट व त्याच संख्येची 9 पट यातील फरक 144 आहे एक संख्या आहे x ही संख्या काय मानली आपण x मानली या x या संख्येची 5 पट 5x व याच संख्येची किती 9 पट म्हणजे 9x यांच्यातील फरक कितीचा आहे म्हणले 144 मग बघा मोठी संख्या 9x वजा लहान संख्या 5x यांच्यातील फरक 144 आहे 9x मधून 5x गेले 4x बरोबर 144 x बरोबर 144 गुणाकारातला 4 भागाकारात x बरोबर 4 त्रिकम 12 4 सक 24 x ची किंमत किती आली हो 36 आली म्हणजे ती संख्या काय 36 तर त्या संख्येची 36 ची किती 2/3 पट काढायची आहे 3 1 3 3 2 6 12 2 24 येईल तर त्या संख्येचे म्हणजे 36 ची 2/3 पट किती येईल 24 येईल 24 बघा दोन संख्यातील फरक 18 आहे दोन संख्यातील फरक 18 आहे दोन संख्यातील फरक 18 आहे आणि दुसऱ्या संख्येची 4 पट आणि दुसऱ्या संख्येची 4 पट ही दुसऱ्या संख्येची 4 पट ही पहिल्या संख्येच्या तिप्पटीपेक्षा 18 ने जास्त आहे तर त्या दोन
संख्याची बेरीज किती, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. बघा पहिलं काय म्हणले, दोन संख्यातील फरक 18 आहे. पहिली संख्या दुसरी संख्या. एक संख्या जर x मानली तर त्या दोन संख्येतील फरक 18 आहे, म्हणजे दुसरी काय येईल x वजा 18. बघा हे महत्वाचं आहे तुमचं. दोन संख्यातील फरक किती आहे म्हणले 18चा. म्हणजे ही संख्या जर x मानली, एक संख्या x मानली तर तिच्यापेक्षा दुसरी संख्या 18 न कमी येईल. म्हणजे दोन्हीतला फरक कितीचा पाहिजे आपल्याला 18चा पाहिजे. मग का पुढे 8 काय म्हणले बघा, दोन संख्यातील फरक 18 आहे आणि दुसऱ्या संख्येची 4 पट ही दुसरी संख्या. या दुसऱ्या संख्येची 4 पट, दुसऱ्या संख्येची 4 पट ही पहिल्या संख्येच्या, ही काय म्हणाले, ही पहिल्या संख्येच्या तिपटीपेक्षा, पहिली संख्या x या पहिल्या संख्येच्या तिपटीपेक्षा कितीने जास्त, 18ने जास्त आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती, तर आपण जसं म्हणलं होतं तसं मांडून घेतलं. बघा कसं मांडलं. दोन संख्यातील फरक 18 आहे म्हणलं, मग पहिली संख्या जर x मानली, दोन्हीतला फरक 18 आहे, तर दुसरी मी काय म्हणणार, x - 18 म्हणणार. आणि म्हणले दुसऱ्या संख्येची 4 पट, दुसरी संख्या आहे x - 18 ची 4 पट ही पहिल्या संख्येच्या, ही कशी आहे, पहिली संख्या x याच्या पहिल्या संख्येच्या तिपटीपेक्षा 18ने जास्त आहे म्हणून अधिक 18, 18ने जास्त आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. आता बघू आपण सोडवायचंय. हे इथंच सोडवतो मी खाली. 4 ने या कंसाला गुणलं, 4 गुणिले x 4x, 18 चोक किती हो 72. 3x अधिक 18 जशास तसं. आता x चल एका बाजूला करतो आणि अंक एका बाजूला करतो. 4x हा 3x इकडे आणला, बाजू बदललं, प्लसचा मायनस झाला. 18 हा -72, बाजू बदललं कसा होणार हो, +72. 4 वजा 3x झाले किती हो x. मग 8 आणि 2 10 ला 0, हाताला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9. x ची किंमत काय आली तुमची 90 आली. x ची किंमत तुमची 90 आली. तर x वजा 18 म्हणजे 90 मधून 18 काढले किती येणार, 72 येणार. 90 मधून 18 काढले 72 येणार. म्हणजे तुमची पहिली संख्या 90, दुसरी संख्या किती 72. त्या दोन संख्येची तुम्हाला काय सांगितलंय, बेरीज सांगितली. मग दोन संख्येची बेरीज 90 अधिक 72 किती येईल, 2 9 7 16 162. आता तुम्हाला याचं व्हेरीफाय करून दाखवतो कसं. दोन संख्येतील फरक 18 आहे, फरक 18 आला. दुसऱ्या संख्येची 4 पट म्हणजे काय म्हणाले, या 72 ची 4 पट ही पहिल्या संख्येच्या तिपटीपेक्षा म्हणजे 90 च्या तिपटीपेक्षा 18 ने जास्त आहे. म्हणजे या दोन्ही कशा आल्या पाहिजेत, बरोबर आल्या पाहिजेत. बरोबरचं चिन्ह बघू येतात का. 4 दोन्ही 8, 7 चोक 88, 9 त्रिक 27 अधिक 18 म्हणजे 288 बरोबर. 270 अधिक 18 म्हणजे 80 आणि 8 288. आलं का बरोबर. म्हणजे आपलं आलेलं उत्तर हे अगदी बरोबर आहे. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3/4 ने गुणण्याऐवजी 3/4 ने गुणण्याऐवजी 3/4 ने भागले. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3/4 ने गुणण्याऐवजी 3/4 ने भागले असता येणारे नवीन उत्तर मूळ उत्तरापेक्षा 35/3 ने जास्त आले तर मूळ अचूक
उत्तर तर मूळ अचूक उत्तर किती? बघा, एका विद्यार्थ्याला एका संख्येला 3/4 न भागायचं होतं, सॉरी गुणायचं होतं, पण त्यानं काय केलंय 3/4 न भागले, चुकून त्याला 3/4 न भागले. तर येणारं उत्तर मूळ उत्तरापेक्षा कितीने जास्त आले? 35/3 न जास्त आले. तर आपल्याला मूळ अचूक उत्तर काढायचंय. ती संख्या ज्या संख्येला भागायचं होतं ती माहित नाही, ती आपण एक्स पकडली, एक्स मानली. तर या संख्येला बरोबर कृती काय होती? बरोबर कृती होती की गुणायचं होतं, पण चुकीची कृती त्यानं चुकीने काय केले? भागले. तर एक्स ला जर बरोबर गुणला असतं 3/4 न, तर एक्स गुणिले 3/4 काय होतो? 3x/4 होत होतं. चुकीनं त्यानं काय केलंय? या एक्स ला 3/4 न भागलंय. मग काय होते बघा, ए च्या छेदात बी असेल आणि बी च्या छेदात जर सी असेल तर सी वरी जातो, ए गुणिले सी भागिले बी होतो. म्हणजे या सी च्या छेदात काही नाही, म्हणजे 1 असतो. मग हा काय होतो? अंश, हा छेद, या खालच्याचा अंश हा आणि हा छेद हा. तर याचं काय होतंय? हा जो अंश बघा, सॉरी, ए च्या छेदात बी, बी च्या छेदात सी आणि सी च्या छेदात ए आहे. हा सी काय होतो? इथं अंशाला जातो, अंशाला. हे नियम मी पुन्हा तुम्हाला अपूर्णांक चॅप्टर घेताना सोडून दाखवतो. ए च्या छेदात बी आणि बी च्या छेदात सी असं जर असेल इथं, जर तो सी वरी जातो, मग ए गुणिले सी छेदात बी होतो. हा पुढे अपूर्णांक चॅप्टर शिकायचा आहे, त्या अपूर्णांक चॅप्टर मध्ये हे सर्व नियम तुम्हाला लिहून देतो. म्हणजे हे काय होते बघा, 4x/3 होते, 4x/3. तर मग काय होतंय, या बरोबर जर कृती केलं असलं तर या दिलेल्या संख्येला म्हणजे एक्स ला 3x/4 न त्यानं गुणण्याऐवजी चुकीनं काय केलंय? 3/4 न भागले, म्हणजे 4x/3 झालंय. मग या मूळ उत्तरापेक्षा, जे मूळ उत्तरापेक्षा हे नवीन उत्तर कसं आले? 35/3 न जास्त आले. म्हणजे ही संख्या 100% मोठी आहे. मग काय करायचं? 4x/3 वजा हे 3x/4 बरोबर या दोन्हीतला फरक किती आलाय? 35/3 आलाय. कारण ह्यानं बरोबर त्यानं गुणल्यानं जे उत्तर येत होतं त्याच्यापेक्षा 35/3 न काय आले? जास्त आले. म्हणजे या दोन्हीतला फरक किती आलाय? 35/3 आलाय. याच्यापेक्षा ह्याचं उत्तर 35/3 न जास्त निघालंय. म्हणजे याच्यापेक्षा 35/3 न मोठी आहे ही संख्या. म्हणजे दोन्हीतला फरक किती? 35/3. आता कॅल्क्युलेशन करा. तिरकस गुणाकार 4 चौक 16x वजा 3 त्रिक 9x भागिले 4 त्रिकम 12 बरोबर 35/3. आता बघा, 16x मधून 9x गेले, किती उरतात हो? 7x बरोबर हे 35. हा 12 इथला भागाकारातला म्हणजे छेदातला वरी अंशात जाणार, इथं 3 जशास तसा राहणार. 3 चौक 12, 7 3 चौक 12, हा x बरोबर 35 गुणिले 4, हा गुणाकारातला 7 इकडे भागाकारात आला, 7 5 35 आणि 5 चौक 20, x बरोबर काय आलं? 20 आलं, 20. मग काय म्हणाले? मूळ बघा, आपल्याला ती संख्या भेटली 20. 20 ला 3/4 न गुणायच्या ऐवजी 3/4 न भागलं तर त्याचं उत्तर किती आलं? मूळ उत्तरापेक्षा 35/3 न जास्त आले. आता आपल्याला मूळ संख्या भेटल्या, तर मूळ अचूक उत्तर किती म्हणजे बरोबर उत्तर किती? तर इथं बघा, ही मूळ संख्या 20. 20 ला 3/4 न गुणलं तर 4 पंचे 20 आणि 5 त्रिक 15. तुमचं मूळ अचूक उत्तर किती येईल? तर मूळ अचूक उत्तर येईल तुमचं 15. आपण बघू, व्हेरीफाय करून बघू आपलं उत्तर बरोबर आहे का. मूळ आपली संख्या काय आली? 20 आली. या 20 ला बघा, 20 ला त्यानं काय केलं? बरोबर 3/4 न गुणलं तर 4 पंचे 20 5 त्रिक 15 आले. पण या 20 ला त्यानं चुकून काय केलं होतं? 20 ला चुकून 3/4 न भागलं होतं, तर हा 4 वरी गेला. 20 गुणिले 4 छेदात 3, मग 20 चौक 80 छेदात 3 उत्तर आलं. मग या दोन्हीतला फरक कितीचा? आपला 35/3 चा निघाला पाहिजे. बघू निघतोय का? या 80 छेदात 3 मधून वजा 15 केले, किती उत्तर आलं पाहिजे? 35/3. 15 त्रिक 45, 80 मधून हे 45 गेले छेदात 3, 80 मधून 45 गेले हे 35/3. आपलं उत्तर हे बरोबर आलंय. म्हणजे एक्स ची किंमत 20 सुद्धा बरोबर आहे. आणि आपल्याला मूळ अचूक उत्तर काढायचं होतं, ते आपलं मेन उत्तर 15 हे सुद्धा अगदी बरोबर आहे.
काय करायचंय बघा, एकदम सोपं सांगतो. संख्या माहित नाही एक्स, या एक्स ला बरोबर जर बरोबर कृती केली आणि चुकीची कृती केली, बरोबर काय सांगितलंय, एक्स ला 3/4 न गुणाय सांगितलंय, म्हणजे तुमचं काय होईल 3x/4. आणि या एक्स लाच काय केलं, चुकून तर 3/4 न भागलं. 3/4 न भागलं, या भागाकाराच्या चिन्हाला जर गुणाकाराचं चिन्ह करायचं असेल तर पुढला अपूर्णांक उलटा करायचा, 4/3, म्हणजे तुमचं काय येईल 4x/3. या दोन्हीतला फरक कितीचा म्हणले 35/3, म्हणजे एक उत्तर मोठं आलंय. तर काय करायचं, दोन्हीतला फरक 4x - 3 वजा हे 3x/4 बरोबर 35/3 हे आलं. म्हणजे कॅल्क्युलेशन केलं की आपलं उत्तर x ची किंमत 20 भेटली. म्हणजे जर संख्या 20 भेटली तर बरोबर काय म्हणले, अचूक म्हणजे बरोबर उत्तर किती, 20 गुणिले 3/4, 4 25 आणि 5 3 15. एका संख्येला 4 ने भागायचे होते, परंतु अक्षयने 16 ने गुणले व गुणाकाराला 64 ने भागले, तेव्हा उत्तर 42 आले. तर ती संख्या कोणती? बघा, एका संख्येला 4 न भागायचं होतं, ती संख्या माहित नाही आपल्याला, आपण काय पकडली, x. 4 न भागायचं होतं, परंतु अक्षयने तिला काय केलंय, 16 न गुणलंय, म्हणजे 16x. व या गुणाकाराला कितीनं 64 ने भागले, तेव्हा उत्तर किती आलं, 42 आलं. तर ती संख्या कोणती, तर x बरोबर 42, हा 64 खालचा वरी गेला म्हणजे छेदातला अंशात गेला, हा 16 इथला गुणाकारातला, अंशातला इकडं भागाकारात आला. 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चोक 64, x बरोबर 4 दोन्ही 8, 4 चोक 16. तर ती संख्या कोणती, हो 168. तिथं 4 न भागायचं होतं, परंतु काय केलंय, 16 न गुणलंय, आलेल्या गुणाकाराला 64 न भागलंय, तर उत्तर किती आलंय, 42 आलंय. बरोबर. मग त्या 4चं काहीच काम नाही, 4 उगा तुम्हाला जमलिंग करण्यासाठी दिलाय. 2,1/3 कॉमा नाही, वजा 2 वजा 3/5, 2 वजा 5/7, डॉट 2 वजा 99/101. अगोदर सोडून दाखवतो, मग याची सोपी स्ट्रिक सांगतो. आणि असं उदाहरण दिसलं की सोपी स्ट्रिक असते, असं उदाहरण कधीच आपल्याला सोडविता येत नाही, मग ती स्ट्रिकनच सोडवावं लागते. आधी तुम्हाला सोडून दाखवतो, त्यात सोपी स्ट्रिक काय दिली आहे बघा. 3 दोन्ही 6, 6 वजा 1 5, छेदातलं 3 जशा असतं, या दोन्हीच्या मध्ये कुठलं चिन्ह नाही, म्हणजे गुणाकारात चिन्ह. 5 दोन्ही 10, 10 वजा 3 किती हो, 10 वजा 3 7 छेदात 5 गुणिले 7 दोन्ही 14 वजा 5, 14तून 5 गेले, 7 दोन्ही 14, 14तून 5 गेले किती 9 छेदात 7, डॉट 101 ची दुप्पट, 101 ची दुप्पट किती होते, 202 होते. 202 मधून 99 काढायचे, या 202 मधून 99 वजा करायचे, 12 मधून 9 गेले 3, 9 मधून 9 गेला 0, 103 छेदात 101 जशास तसा. बघा हे आलं, ह्याची मी वजाबाकी केली,
हे सोडून लिहून घेतलं. लिहून घेतल्यावर लक्ष करायचं, हा 5 कटला, हा 7 कटला, तसा हा 9 इकडं 9 येणार, तसा इथं 101 येणार, हा 101. तर उरतं काय, वरी 103 उरतं आणि खाली हे काय उरतं, 3 उरतं. हेच आपलं उत्तर. मग अशा उदाहरणामध्ये असं सोडून घ्यायचं आणि असं तिरकस कटाळायचं. तिरकस जर छेदातल्या संख्या कटत असतील आणि ह्या अंशातली कटत असतील, छेदातली काढून टाकायची. शेवटची उरलेली अंशस्थानाची संख्या इथं घ्यायची आणि पहिल्या संख्येच्या छेदातली संख्या इथं घ्यायची. हेच आपलं काय असेल, आन्सर असेल. काहीतरी क्लू देत येतं आणि सोडवा म्हणतात. मग असं दिसलं की आपलं डोकं गरगर फिरते, मग आपल्याला वाटते की काय पेपर अवघड होता. अवघड नसते पेपर. अवघड आता बंदच झाले, फक्त क्लू टाकालेत आणि तो क्लू तुम्हाला कळला म्हणजे तुमची समजा 90+ लेखी गेलीच समजायची. हा क्लू ज्याला समजत असेल त्याने. दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांची बेरीज 40 असून त्या दोन संख्यातील फरक 8 आहे. तर त्या दोन संख्याच्या वर्ग संख्यातील फरक किती. बघा, दोन संख्यांची बेरीज 40 दिल्या, दोन संख्यातील फरक किती दिलाय, 8. दोन संख्यांची बेरीज 40, दोन संख्यातील फरक 8. मग अशा उदाहरणामध्ये काय करायचं, मोठी संख्या लहान संख्या. मोठी संख्या काढायची आहे तर 40 अधिक 8 भागिले 2. लहान संख्या काढायचं 40 वजा 8 भागिले 2. 40 आणि 8 48 भागिले 2 म्हणजे तुमची मोठी संख्या काय येणार, 24 येणार. 24. लहान संख्या 40 मधून 8 गेले 32 भागिले 2 म्हणजे लहान संख्या तुमची काय येणार, 16 येणार. एक संख्या 24 आली, एक संख्या 16 आली. काय म्हणले तर त्या दोन संख्यांच्या वर्ग संख्यांतील फरक किती म्हणाले. 24 चा वर्ग किती हो, 576 आणि 16 चा वर्ग किती, 256. बरोबर. मग 6 मधून 6 गेले 0, 7 मधून 5 गेले 2, 5 मधून 2 गेले किती, 3. तुमचं काय येईल उत्तर, 320 येईल. त्या दोन संख्यांच्या वर्ग संख्येतील फरक किती येईल, 320 येईल. कुठे गेलं उदाहरण, हा 320. STI 2011 ला पडलेला प्रश्न होता बघा. पुढचा प्रश्न बघा, 16 भागिले 4 एका कंसामध्ये भागिले 4, त्याच्यानंतर चौकटी कंसामध्ये 1 अधिक 2, दुसऱ्या कंसात 5 वजा 3 वजा 4 कंसात 3 वजा 2 आणि हा चौकटी कंस क्लोज बरोबर किती. ऑप्शन क्रमांक 1 दिले -4, 2 दिले 1, 3 दिले 4 आणि 4 दिले 0. बघा हे सोडवायचं कसं, तुम्ही पाठ केलेलं राहते, कंचे भागू बेव. बरोबर. पण या उदाहरणामध्ये समजा कुठं जर असं दिलं असेल, या 6 आणि 4 च्या वरी अशी रेष दिली असेल तर त्याला म्हणतात रेघी कंस. आणि हा रेघी कंस सगळ्यात अगोदर सोडवायचा असतो. हा रेघी कंस सगळ्यात अगोदर. कंस सोडविताना अगोदर मधल्या सगळ्यात आतल्या कंसापासून सोडवित याचं. मग चाचीचेच्या म्हणजे गुणाकार, मग त्याच्यानंतर भागाकार, मग त्याच्यानंतर गुणाकाराचा असं चिन्ह असेल तर तो गुणाकार. आणि चाचीचेच्या जर असेल तर गुणाकारच होतो, पण भागाकाराच्या अगोदर ते चाचीचेच्या सोडून घ्यावं लागते. मग बेरीज आणि मग वजाबाकी. हे लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं जर कुठं दिलं असेल 3 अधिक 4 भागिले 2 अधिक 1 आणि याच्यावरी जर असा रेघी कंस दिला असेल तर या भागाकाराच्या आधी हा रेघी कंस सोडून घ्यावा लागतो. हे लक्षात ठेवायचं. बघा आता मी काय करतो, ह्याच्या इकडं कुठलाच कंस नाही तर हे सोडून घेतो. 4 चोक 16, 4 भागिले 4 म्हणजे काय हो 1.
ह्या इथून इकडल्या एवढ्याचं उत्तर काय आलं 1. आता हे कंसात आहे, हे कंसात आहे, एवढ्याचं उत्तर 1 आलंय. इथं 1 ह्या दोन्ही मध्ये गुणाकाराचं चिन्ह कुठलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात असते. म्हणजे या 1 न कुठल्याही संख्येला गुणलं तर तेच 1 लिहू वाटलं लिहा न लिहा काही नाही. आता मधून सोडित याचे आपल्याला कंस 1 अधिक 2. हे बघा 5 वजा 3 किती येतंय 2 येतंय. पण कसं या दोन्हीच्या मध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकार. वजा 4 या दोन्हीच्या मध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह. 3 वजा 2 किती येतंय 1. हा कंस क्लोज, हा चौकटी कंस क्लोज. आता बघा हा 1 कंसात हा कंस सोडून घेतो मी, आधी गुणाकार करतो. 2 गुणिले 2 बे दोन्ही 4 आणि हा 1 किती हो 5 वजा हे 4 1 4 1 कंसात 5 वजा 4 1. मग 1 गुणिले 1 उत्तर किती येणार हो 1 येणार. ऑप्शन क्रमांक 2. दोन अंकी संख्येच्या 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे 3 अंक आहे आणि त्या संख्येतील अंकाची बेरीज त्या संख्येच्या 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती. टॅक्स असिस्टंट 2012 ला पडलेला प्रश्न आहे हा. ऑप्शन क्रमांक 1 कुठे गेलं 83. ऑप्शन क्रमांक 2 63. ऑप्शन क्रमांक 3 64. ऑप्शन क्रमांक 4 65. बघा 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येच्या 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती. एक 2 अंकी संख्या आहे, ती संख्या कोणती आपल्याला माहित नाही. ती संख्या कोणती पण एकक स्थानी 3 आहे तर दशक स्थानी माहित नाही. मी पकडला काय हो आपला x. मग बघा त्या काय म्हणाले आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज अंक म्हणाले. त्या संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे x अधिक 3 अंकांची बेरीज त्या संख्येच्या बरोबर त्या संख्येच्या म्हणजे या संख्येच्या. आता ही संख्या कशी, ही संख्या विस्तारित रूपात तर मांडायची म्हणलं या 3 ची किंमत 3 आणि या x ची किंमत x दशक स्थानी आहे म्हणजे 10x अधिक 3 बरोबर. x 3 ही संख्या आहे, त्या संख्येतील अंकाची बेरीज म्हणले मी, अंकांची बेरीज केली त्या संख्येच्या. मग ती संख्या कोणती राहणार दशक स्थानी x आहे म्हणून 10x होणार. तिथं एवढाच क्लू होता फक्त. 10x अधिक 3 त्या संख्येच्या कसं म्हणले 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती. हे मांडणी जमली की तुम्हाला सर्व काही जमलं. बघा इथंच माणूस बघतो त्या संख्येतील अंकांची बेरीज म्हणले. अंक मग काय राहणार x आणि 3. मी जर असं लिहिलं 43 अंकांची बेरीज म्हणलं तर 4 अधिक 3 आणि त्या संख्येच्या मग ती संख्या कोणती आहे 43. मी 43 ला 43 लिहू शकतो किंवा इथं जर 4 च्या जागी x मानला तर मला काय करावं लागेल 10x अधिक 3 या 40 ची म्हणजे या 43 ची फोड काय 40 अधिक 3 म्हणजे x ची किंमत 4 4 40 असं 40 अधिक 3 या 43 ची फोड. तर 4 च्या जागी जर x असेल x 3 असेल तर मला काय करावं लागेल x दशक स्थानी आहे म्हणून 10x अधिक 3 करावं लागेल. म्हणून मी तिथं ती संख्या कोणती घेतली 10x अधिक 3 घेतली. एवढंच समजायला पाहिजे. त्या संख्येतील अंकांची बेरीज x अधिक 3 त्या संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येच्या कशी आहे 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती. मांडणी जमली कॅल्क्युलेशन करून घ्या. x अधिक 3 काय करा 10x अधिक 3 हा 1 ला याला गुणलं हा 7 गुणा भागाकारातला काय करा इकडे आणा
मग हा 7 मी भागाकारातला कुठं नेला, इकडं नेला. भागाकारातला इकडं कसा जाईल, गुणाकारामध्ये जाईल. 7 गुणिले x 7x अधिक 7 त्रिक 21 हे 10x अधिक 3 जशास तसं. अंक एका बाजूला आणा, x चं चल एका बाजूला न्या. 21 हा +3 इकडे आणला -3, हा 10x हा +7 बाजू बदलला -7x. 21 मधून 3 गेले 18, 10 मधून 7 गेले किती उरले 3x. मग हा 3 इकडे आणला, मग 18 भागिले 3 बरोबर x होईल. मग इकडे मी लिहितो बघा, x बरोबर हा 18, हा गुणाकारातला 3 बाजू बदलला भागाकारात गेला. x बरोबर 3 संग 18, x ची किंमत 6 आली. मग x इथं आहे, x च्या जागी 6 ठेवून द्या. हा पुढला 3 जशास तसा. तुमची किती आली हो, 63 आली. बघा 63 हे उत्तर तुमचं बरोबर आहे की नाही चेक करा. त्या संख्येतील अंकांची बेरीज बघा, 63 ची बेरीज, त्या संख्येतील अंकांची बेरीज ही त्या संख्येच्या कशी आहे म्हणाले, 1/7 पट आहे म्हणाले. 6 आणि 3 9 बरोबर 7 9 63 9 1 9 आलं. म्हणजे आपलं 63 हे उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला या सर्व भानगडी करण्यापेक्षा डायरेक्ट ऑप्शनहून गेलं तरी बघायचं. त्या संख्येतील अंकांची बेरीज 8 अधिक 3 घ्यायची. त्या संख्येच्या 83 च्या 1/7 पट 7 न 83 ला भाग जात नाही, अजिबात चूक. 63 घेऊन बघा, आताच मी काढून दाखवलं उत्तर. उत्तर भेटलं, पुढे ऑप्शन बघायची गरज नाही. ऑप्शन मधून सुद्धा जाऊ शकता किंवा असं सुद्धा मी सोडविले तसं सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर बघा 50 प्रश्न असलेल्या 50 प्रश्न असलेल्या एका 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण. बरोबर उत्तराला किती गुण, 4 गुण दिले जातात. बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात. व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. उन्नतीने सर्व प्रश्न सोडविले. उन्नतीने काय केले, सर्व प्रश्न सोडविले. तिला या परीक्षेत 144 गुण मिळाले. 144 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले. बघा 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. उन्नतीने सर्व प्रश्न सोडविले. या परीक्षेत तिला किती 144 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले म्हणा. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले. तर बघा आधी काय करायचं, बरोबर आणि चूक. बरोबर प्रश्न मानले मी x, चूक प्रश्न मानले y. बरोबर. तर एकूण किती प्रश्न होते, एकूण x अधिक y बरोबर 50 प्रश्न होते. तर गणिताच्या परीक्षेत बरोबर उत्तराला किती गुण मिळतात, 4 गुण म्हणजे 4x वजा चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात म्हणून वजा 3y चुकीच्या प्रश्नाचे 3 गुण एका प्रश्नावर. तर सर्व प्रश्न सोडविल्यावर या बरोबर प्रश्नामधून चुकीचे प्रश्न आलेले तिचे चुकीचे प्रश्न वजा करून तिला एकूण किती गुण मिळाले, 144 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडले. समीकरण 1 भेटलं, समीकरण 2 भेटलं. आपल्याला काय करावं लागेल, एक तर y चं चल काटावं लागेल किंवा x चं चल काटावं लागेल. तर काटण्यासाठी मला काय करावं लागते, इथं 4x किंवा इथं 3y आणावं लागते. मग मला काय करायचे, x ची किंमत काढायची तर मी y समान करून घेतो, कारण y काढून घेतो, कारण आपल्याला काय विचारले, बरोबर सोडवाय, बरोबर काढायचं. बरोबर म्हणजे आपण x मानले. तर मी काय करतो, समीकरण 1 ला
3 ने गुणून समीकरण 1 ला मी 3 न गुणलं. बघा या पूर्ण समीकरण 1 ला मी काय केलं 3 न गुणलं. तर काय 3 न x ला गुणलं काय होईल 3x अधिक 3 न y ला गुणलं 3y बरोबर 3 न या 50 ला गुणिलं काय होईल 3 5 15 150 होईल. मग हे आलं समीकरण. मग मी काय करतो या समीकरण किती मधून 4 सॉरी हे आलेलं समीकरण 3 नाव देऊ. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करून समीकरण 3 वजा करून मग समीकरण 2 काय होतं 4x वजा 3y बरोबर 144. ह्याच्यातून आपल्याला वजा काय करायचंय 3x अधिक 3y बरोबर 150 वजा नाही समीकरण 2 मधून समीकरण 3 बेरीज करू. समीकरण 2 ची समीकरण 3 बरोबर बेरीज करू. बेरीज करून कस काय बघा जर यांची मी बेरीज केली तर हे प्लस 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 राहील आणि यांची जर मी वजाबाकी केली तर इथं मायनस प्लस मायनस होईल -3y 6y होतील. मग आपल्याला काटायचे हे +3y -3y तर आपल्याला काय करावं लागेल बेरीजच करावं लागेल. मग 4x आणि 3x किती x होईल 7x हे +3y -3y कटून गेले. मग यांची बेरीज 4 9 2. मग x बरोबर हे 294 हा 7 गुणाकारातला कुठं भागाकारात जाईल 7 चोक 28 7 चोक किती 28 उरला 1 7 2 14. तर एकूण किती प्रश्न x ची किंमत भेटली x म्हणजे काय हो बरोबर सोडविलेले. एकूण किती प्रश्न बरोबर सोडविले उन्नतीनं तर 42 प्रश्न बरोबर सोडविले. किती 42 प्रश्न. मग चुकीचे किती सोडवलेत 50 मधून 42 गेले 8 चुकीचे होते तिचे 50 मधून 42 सोडविले 8 चुकीचे होते. बघा मग हे जे 42 सोडविलेत ते 42 प्रश्नाला तिला किती मार्क बरोबर प्रश्नाला 4 मार्क 4 2 8 4 चोक किती हो 16. मग 42 प्रश्न बरोबर सोडविल्यावर 168 मार्क आलेत पण तिचे आलेत किती 144. पण चुकीचे जे तिनं 8 प्रश्न सोडले तर चुकीच्या प्रश्न 8 प्रश्नाला 3 गुण हे चुकीच्या प्रश्नाचे 3 गुण बरोबर आहे. 8 त्रिक किती होते 24. हे 8 प्रश्नाचे 3 गुण एका प्रश्नाला म्हणलं तर 24 क्वेश्चन काय होणार मायनस होणार 24 मार्क. 8 मधून 4 गेले 4 6 मधून 2 गेले 4 आणि 1 मध्ये 0 गेला 1. आलं का उन्नतीला किती 144 गुण पडालेत का बरोबर किती आले ते 42. चुकले किती होते उन्नतीचे 8 42 ला 4 ला गुणले 168 मार्क आलेत. पण 8 चुकलेले प्रत्येक प्रश्नाचे 3 मार्क म्हणजे 24 मार्क वजा केले तर बरोबर तिला 144 गुण आले. म्हणजे आपलं 42 हे उत्तर कसं आहे अगदी बरोबर. x जर बरोबर प्रश्न मानले तर चुकीचे प्रश्न किती एकूण प्रश्न किती आहेत 50 मधून हे x बरोबर गेले उरलेले काय राहणार चुकीचे. बघा बरोबर मी काय केले x प्रश्न बरोबर मानले. x प्रश्न बरोबर मानल्यावर चुकीचे काय तर चुकीचे बघा एकूण प्रश्न आहेत 50 मधून हे x बरोबर गेले उरलेले काय असणार चुकीचे राहणार. मग काय करा बघा बरोबर प्रश्नाला किती गुण आहेत बरोबर प्रश्न आल्यावर 4 गुण म्हणून 4x वजा चुकीच्या प्रश्नाला किती गुण कापले जातात 3. चुकीचे प्रश्न कोणते 50 वजा x. एकूण तिला बरोबर मधून हे चुकीचे मार्क कमी झाल्यावर त्या परीक्षेत तिला किती गुण भेटलेत 144 गुण भेटलेत बरोबर. बघा 4x वजा 3 5 15 150 वजा 3 आणि वजा x. बघा वजा 3 वजा x ला गुणले वजा वजा अधिक 3x होणार बरोबर 144. 3 गुणिले x 3x हे वजा वजा गुणाकारात काय होणार अधिक होणार. मग बघा हे 4x अधिक हे 3x किती झाले 7x बरोबर 144. हा 150 बाजू बदलला काय झाला प्लस 150 झाला. मग x बरोबर हे 4 5 4 9 1 1 2 294 यांची बेरीज हा 7 इकडला गुणाकारातला इकडे जाईल भागाकारात आणि x बरोबर भागाकार करा 7 चोक 28 आणि 7 2 14. एकूण किती प्रश्न x प्रश्न बरोबर तर x ची किंमत काय आली 42. म्हणजे एकूण किती प्रश्न बरोबर सोडविले 42. आज फक्त एवढी मांडणी बघा बरोबर प्रश्न x मानले चुकीचे प्रश्न काय आले मग 50 एकूण आहेत तर 50 मधून हे बरोबर वजा केले उरलेले काय चुकीचे. मग हे मांडायचं काय बरोबर प्रश्नाला 4 गुण म्हणजे 4x वजा चुकलेत किती
प्रत्येक प्रश्नाला 3 म्हणजे चुकीचे 50 वजा 1 याला 3 न गुणलं बरोबर. या बरोबर मधून चुकीचे वजा केल्यावर किती मार्क भेटलेत 144. एवढी मांडणी करायला आली की आपलं उत्तर भेटते. त्या समीकरणाची गरज नाही, इथं मांडणी आली, विषय संपला. एक अधिक 2 वजा 3 वजा 4 अधिक 5 अधिक 6 वजा 7 वजा 8 अधिक डॉट 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 अधिक 25 अधिक 26 वजा 27 वजा 28 ची बेरीज किती असेल? बघा, 1 अधिक 2 वजा 3 वजा 4 पुन्हा 5 6 अधिक पुन्हा 7 8 वजा मध्ये दिलंय 25 26 अधिक वजा 27 28 म्हणजे 1 पासून 28 पर्यंत. कसं दिलंय तुम्हाला? 1 पासून 28 पर्यंत दोन संख्या प्लस मध्ये दिल्यात, दोन संख्या मायनस मध्ये दिल्यात आणि यांची बेरीज किती काढावं लागले. 28 आहे म्हणून मी काय केलो बघा, 1 अधिक 2 वजा 3 वजा 4 या 4 4 चे एक भाग करून घेतो. अधिक हे 5 अधिक 6 वजा 7 वजा 8 असं मी शेवटी डॉट डॉट काय हो 25 अधिक 25 अधिक 26 वजा 27 वजा 28. बघा याचं मी काय केलं, 4 4 चे भाग करून घेतले, बेरचे चिन्ह जशास तसं ठेवलं. काय केलं बघा, 1 आणि 2 किती होतात 3 वजा 4 आणि 3 7 होतात. मग 3 मधून 7 गेले वजा 7 गेले, 7 मधून 3 जातात, मायनसचं चिन्ह मोठ्या संख्येला असलं म्हणजे 4. इथंच बघा 2 आणि 1 3 प्लस 3 मायनस 3 कटलं वजा 4 राहिले. बघा इथं 6 आणि 5 11 6 आणि 5 11 11 मधून 7 गेले, किती राहिले 3. बरं 6 आणि 5 11 वजा 7 आणि वजा 8 किती होतात वजा 7 वजा 8 वजा 15 11 वजा 15 म्हणजे किती राहणार 15 मधून 11 जाणार वजा 4 राहणार. इथं बघा 25 26 25 दोन्ही 50 आणि 51 वजा 20 दोन्ही 40 7 आणि 8 15 म्हणजे 55 51 वजा 55 55 मधून 51 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आला म्हणून वजा 4. बघा 4 4 चे भाग केले तर वजा 4 वजा 4 वजा 4 प्रत्येक ठिकाणी काय भेटाले वजा 4 वजा 4 वजा 4. पण 4 4 चे भाग केल्यावर एकूण 28 संख्या आहेत, तर 4 7 28 किती भाग भेटणार वजा 4 चे 7 भाग भेटणार. मग 7 चोक 28 वजाचं चिन्ह जशास तसं तुमचं उत्तर काय येणार वजा 28 येणार. सर्वांची बेरजेचं काय वजा 28. आणि असं उदाहरण कधी लांब लचक मोठं दिले की त्याच्यात काहीतरी क्ल्यू असतो आणि तो क्ल्यू आपल्याला हुडकायचा असतो. तो क्ल्यू सापडला की आपल्याला आन्सर फास्ट सापडतं. आता मी केलं तसं. एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल. बघा
एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो म्हणाले. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येत 4 ने भागले तर भागाकार किती येईल? बघा, एका संख्येतून संख्या माहित नाही x मधून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला काय केलंय? 8 न भागल्यास भागाकार किती आलाय? 2 आलाय. मग याच्या आधी आपण संख्या काढू. x वजा 8 हा 2, हा 8 इकडला भागाकारातला गुणाकारात गेला. x बरोबर 8 2 16, हा -8 बाजू बदलला +8 झाला. x बरोबर किती झालं? 24 आली. मूळ संख्या कोणती x मानलेली? 24. तर मूळ संख्येतून म्हणजे या 24 मधून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती? 20 मधून 4 गेले किती हो? 24 मधून 4 गेले 20 भागिले 4, 4 पंचे 20 किती येईल? भागाकार 5 येईल. 5. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 80 असून पायांची संख्या 200 आहे. तर त्यापैकी मोर किती? बघा, हे समीकरणानं सुद्धा सोडविता येते, पण सोप्या भाषेत कसं, मोराला किती पाय असतात? बघा, मोराला 2 पाय असतात. हरणाला पाय किती असतात? हरणाला 4 पाय असतात. आणि जर 4 पायाचे कुठले प्राणी काढायचं म्हणलं, 4 पायाचे कुठल्याही 4 पायांच्या प्राण्यांची संख्या काढायचं म्हणलं तर काय हो, आपण काय करायचं? पायांची संख्या भागिले 2 वजा डोक्यांची संख्या एवढं करायचं. एवढं जर बघा, पायांची संख्या भागिले 2 वजा डोक्यांची संख्या एवढं केलं तर 4 पायाचा कुठलाही प्राणी असो त्याची संख्या आपल्याला भेटते. मग 4 पायाची भेटली तर 2 पायाची आपल्याला काढता येते. मग बघा, पायांची संख्या किती दिली आहे? 200 भागिले 2 वजा डोक्यांची संख्या म्हणजे 80. एकूण किती आहे तो? मोर व हरणे यांची एकूण संख्या किती आहे? 80 असून म्हणले. मग हे 80, तर मला सांगा डोक्यांची संख्या म्हणजे काय हो? एक डोकं, एका प्राण्याला एकच डोकं राहणार आहे. म्हणून बघा, हे 200 वजा 8 2 16, 160 भागिले 2. 200 मधून 160 गेले किती राहणार? 40 भागिले 2. तुमचं काय होईल उत्तर? 20. म्हणजे हरण एकूण 4 पायाची किती हो? 20. हरण 20. एकूण संख्या किती आहे म्हणाले? 80 आहे म्हणाले. एकूण संख्या 80. हरण 20 गेले, 80 मधून 20 गेले तर मोर किती येणार हो? 60 येणार. 60 बरोबर आहे. मोर 60 येणार. ही सोपी पद्धत. हा, काय करायची? पायांची संख्या भागिले 2. कुठल्याही 4 पायाचं काढायचं झालं, पायांची संख्या भागिले 2 वजा डोक्यांची संख्या एवढंच करायचं. पायांची संख्या 200 वजा डोक्यांची संख्या किती? 80 भागिले 2. काय करायचं? 8 2 16, 200 मधून 160 गेले, 40 भागिले 2 म्हणजे 20. 20 काय आले तुमचे? हरणे आले. 20 हरणे आले. तर एकूण दोन्ही मिळून कसे? मोर आणि हरणे एकूण 80 आहेत. 80 मधून 20 हरणे गेले तर उरलेले 60 कोण असतील? मोर असतील. आपल्याला काय सांगितली होती? मोरांची संख्या काढायला सांगितली होती. परत बघा, एक प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या, मोर अधिक हरणे यांची एकूण संख्या किती आहे? 80. त्यांच्या पायाची संख्या, मोराला पाय किती असतात? 2, म्हणून 2 मोर अधिक हरणाला पाय किती असतात? 4 हरणे बरोबर एकूण संख्या किती पायांची त्यांच्या? 200 बरोबर. समीकरण भेटलं.
समीकरण भेटल्यावर आपल्याला काय काढायचं, मोर काढायचे. तर हरणाची संख्या काय करू, समान करून घेऊ. हे समीकरण 1 समीकरण 2 बरोबर. मग काय इथं तुम्ही एक्स वाय पण वापरू शकता. मी मोर हरणे म्हणलो, तुम्ही मोर एक्स हरण वाय असं लिहून सुद्धा काढू शकता. मग मी काय केलं बघा, या समीकरण 1 ला 4 ने गुणून केलं. 4 नच का गुणलं, इथं 4 हरण आहेत, इथं गुणिल्यावर 4 न 4 हरण होतील. मग 4 हरण होतील, 4 हरण वजा करता येईल आणि मोर काढता येतील. पण मला नुसतं हरणाला 4 न गुणता येईल का, नाही, मला या पूर्ण समीकरणाला 4 न गुणावं लागेल. मग समीकरण काय आलं, 4 मोर अधिक 4 गुणिले हरण म्हणजे 4 हरणे बरोबर 8 गुणिले 4 म्हणजे 8 चोक 32. हे समीकरण 3 आलं. मग या मी समीकरण 3 मधून किती, 4 मोर अधिक 4 हरणे, या समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करतो. 2 मोर अधिक 4 हरणे बरोबर 200. यांची काय केली मी, वजाबाकी केली. समीकरण 3 मधून हे समीकरण 2 वजा करायला मी, वजा. मग काय, 4 हरणे वजा 4 हरणे कटून गेलं. 4 मोर वजा 2 मोर, किती मोर उरलं, 2 मोर. 320 मधून हे 200 गेले, उरलं काय हो, 120 मोर बरोबर. या 120 ला या 2 न काय केलं, भागलं. गुणाकारातला 2 भागाकारात, 2 ला 120 न भागलं, 120 ला 2 न भागलं म्हणजे किती आलो, बेसकम 12 60. मोरांची संख्या किती आली, 60. हरणाची विचारली तर मग या 80 मधून 60 काढून टाका. हरण किती येणार, 20 येणार. पण याच्यापेक्षा ते पहिलं किती सोपं आहे हो. डायरेक्ट काय करायचं, लेग पायांची संख्या वजा भागिले 2 वजा हेड म्हणजे डोक्यांची संख्या, L भागिले 2 वजा 1 एवढंच सूत्र पाठ ठेवायचं. लेग म्हणजे काय हो, पायांची संख्या भागिले 2 वजा H म्हणजे हेड म्हणजे डोक्यांची संख्या. एकशे 120 या संख्येचे एककासहित भाजक किती, एककासहित भाजक किती. बघा, 120 या संख्येचे एककासहित भाजक किती म्हणजे तुम्हाला काय म्हणले हो, या 120 ही जी संख्या आहे तिला एकूण एककासहित म्हणजे एक न सुद्धा धरून अशी किती संख्या आहेत त्यांनी भाग जातो. तर काय करा तुम्ही, या 120 चे अवयव पाडा. 2 बेसकम 12, 2 बेत्रिक 6, 2 न 15 आणि 3 5 15. मग इकडे लिहून घ्या. काय करा, 2 किती वेळेस आले, 3 वेळेस, 2 चा तिसरा घात गुणिले 3 चा कितवा घात, पहिला घात गुणिले 5 चा पहिला घात. मग तुम्हाला असं वाटेल की 3 आणि 1 4 आणि 1 5 हे काय आहे, तर एककासहित भाजक आहेत. पण एककासहित भाजक काढताना हे जे घात आहेत त्या घातामध्ये एक प्लस करायचा आणि बेरीज करायची. इथं 3 आहे तर 4 घ्यायचा, अधिक इथं 1 आहे तर 2 घ्यायचा, अधिक याचा घात 1 आहे तर 2 घ्यायचा. मग काय करायचं, यांची बेरीज नाही, यांचा गुणाकार करायचा. यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. 4 दुनी 8, 8 दुनी 16. एकूण एककासहित भाजक किती, तर 16. एककासहित भाजक किती, 16. आणि मूळ अवयव किती, ह्याचा जर प्रश्न असा आला, 120 या संख्येचे मूळ अवयव किती, मूळ अवयव किती असा जर प्रश्न आला तर सेम काय करायचं बघा, सेम असे अवयव पाडायचे आणि सेम अवयव पाडून काय करायचं, सरळ सरळ या 3 अधिक 1 अधिक 1 यांची बेरीज करायची. 3 आणि 1 4 आणि 1 5. मूळ अवयव किती, तर 5 लिहून टाकायचे. 120 या संख्येचे मूळ अवयव किती, हे 3 आणि 1 4 आणि 1 5 मूळ अवयव. आणि जर असं आलं एककासहित भाजक किती, तर मग काय करायचे, या 3 चा 4 करायचा, या 1 चा 2 करायचा, या 1 चा 2 करायचा आणि यांचा गुणाकार करायचा. 4 दुनी 8, 8 दुनी 16. मग हे काय झाले तुमचे 16 एककासहित भाजक झाले. म्हणजे 120 या संख्येला एकूण 16 संख्येनं भाग जातो. किती संख्येनं, 16 संख्येनं. आणि मूळ अवयव किती म्हणले तर काय करायचं, 3 आणि 1 4 आणि 1 5. मूळ अवयव म्हणजे अशा संख्या ज्या की मूळ संख्या आहेत आणि त्या मूळ संख्येनं सुद्धा काय होतो, 120 ला भाग जातो. मग त्या मूळ संख्या 5 कोणत्या, तर
एक ही मूळ संख्या नाही, दोन मूळ संख्या आहे, दोन न भाग जातो, तीन ही मूळ संख्या आहे, तीन न भाग जातो, पाच ही मूळ संख्या आहे, पाच न भाग जातो. असं अशा एकूण किती संख्या भेटतात? पाच मूळ संख्या भेटतात. एकोणतीसशे चार या संख्येचे एककासहित भाजक किती? काय करायचं? 2904 या संख्येचे अवयव पाडायचे. इथं 4 आहे म्हणजे 2 न भाग जातो. बे एक बे, बे चौक 8, बे पंचे 10, बे दोन्ही 4. बघा, बे एक बे, बे दो, बे चौक 8, इथला एक इथं गेला, बे पंचे 10, बे दोन्ही 4. 2 न पुन्हा बे सती 14, बे दोन्ही 4, बे सकम 12, पुन्हा 2 न बे त्रिक 6, बे सकम 12, बे त्रिक 6, पुन्हा इथं 3 न जातो. बघा, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 एक 3, 121 ला 11 न जातो, 11 11. मग काय करायचं? 1 2 3, 2 किती वेळेस आहे? 3 वेळेस, गुणिले 3 किती वेळेस आहे? 1 वेळेस, गुणिले 11 किती वेळेस आहे? 1 वेळेस. काय करायचं? 3 मध्ये 1 मिसळायचा, 4 गुणिले या 1 मध्ये 2 1 मध्ये 1 मिसळून 2, या 1 चा पुन्हा 1 मिसळला 2, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. मग एककासहित भाजक किती हो? 2904 या संख्येचे एककासहित भाजक किती? सॉरी, 11 2 वेळेस आले ना, या 11 आणि याला 11 1 11, मग 11 2 वेळेस आले तर इथं 3 होईल. 4 दोन्ही 8, 8 तरी 24. किती होईल? 24. बघा, 2 3 वेळेस आले म्हणून 2 चा तिसरा घात, 3 वेळेस 1 आले म्हणून 3 चा पहिला घात, गुणिले 11 किती वेळेस आला? 2 वेळेस. 11 चा वर्ग. या वरच्या आलेल्या घातांकामध्ये 1 1 प्लस करायचा, 4 2 3 आणि यांचा गुणाकार करायचा, 4 त्रिकम 12 आणि 12 दोन्ही 24. एकूण किती अवयव तुमचे एककासहित भाजक किती? तर 24 भाजक. जर असं आलं ह्याच 2904 या संख्येचे मूळ अवयव किती? मूळ अवयव किती? तर आपण काय केलं? 2 चा तिसरा घात आलत, 3 चा कितवा घात आलत पहिला, 11 चा कितवा घात आलत दुसरा, असं आलं होतं. तर एककासहित भाजक म्हणल्यावर याच्यात एक एक ऍड करायचा आणि गुणाकार करायचा. परंतु मूळ अवयव म्हणले की काय करायचं? डायरेक्ट यांची बेरीज करायची. 3 आणि 1 4, 4 आणि 2 किती? 6. 6 मूळ अवयव. किती मूळ अवयव? 6. लक्षात ठेवा, एककासहित भाजक आणि मूळ अवयव यांच्यातील फरक काय? एककासहित भाजक म्हणलं की या 3 मध्ये 1 मिसळायचा 4, या 1 मध्ये 1 मिसळायचा 2, या 2 मध्ये 1 मिसळायचा 3, यांचा गुणाकार करायचा. आणि जर नुसतं मूळ अवयव म्हणलं तर सरळ सरळ या घातांकाची बेरीज करायची आणि ते उत्तर लिहून टाकायचं. चला मित्रांनो, संख्या चॅप्टरवरच्या भाग 6 आज आपण इथेच थांबू. उद्या आपण भाग 7 घेऊ आणि भाग 7 हा शेवटचा भाग असेल संख्या चॅप्टर मधला. एकूण संख्या चॅप्टरचे आपण 7 भाग पाडले, तर जे की आपल्या यानं 1 तासाचा असो, सव्वा तासाचा असो, कुठला 40 मिनिटाचा भाग असो, उद्या संख्या चॅप्टरचा आपला शेवट असेल. ते झाल्यानंतर आपण अपूर्णांक चॅप्टर चालू करू. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज मित्रांनो एक लाईक करा. जर कुठलं काही समजलं नसेल तर कमेंट करून सांगा, सर हा क्वेश्चन समजला नाही, त्याचा व्हिडिओ मी सेपरेट तुम्हाला बनवून टाकतो. आणि मित्रांनो, हे सर्व आपण विदाऊट म्हणजे तुमच्याकडून 1 रुपया न घेता सुद्धा हा उपक्रम चालू केलेला आहे. त्यामुळं होईल तेवढं तुमच्या जवळच्या मित्राला, मैत्रिणीला, जवळच्या नातेवाईकाला सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे व्हिडिओ बघून कुठं क्लासेस लावायची गरज नाही, कुठं कुणाला पैसे घालायची गरज नाही. मित्रांनो, जय हिंद. आपण इथं थांबू.